काका दिले कडल्या टाका बाकी आहे बसला येऊ मग चला मंडळींनो मस्तपैकी झोपलेलो आणि आता आपल्याला परत हे आले चव्हाट्यावरती ना मांडव चव्हाटा देव आमचा आहे ना मांडव तर मांडव वालगावचा आहे. शुभम सगळ्या कार्यक्रमामध्ये हजर असतो आणि असा उत्साह असणं भरपूर गरजेचं आहे. त्या शुभमची ओळख का आणि हा आपला शुभम गडकर. शुभम भाऊ नगरवरनं आलाय बघा खास होळी सण साजरा करण्यासाठी. तर आम्ही आता चाललोय. तर आम्ही आता पहिला स्वयंभू मंदिराकडे जाणार. इकडचं साहित्य जे आहे ते इकडं आणायचं ह्या चव्हाटा देवीच्या इथं आणि मग तिथं मांडव घालणार. आमच्या इकडे ना दुपारच्या वेळेस सगळं शांत असतं बघा. एक माणूस बाहेर नाही आणि आमचा रस्ता झालाय. हमेशा इलेक्शनवाले आम्हाला फसवतात. यावर्षी पण फसवणार हेच त्यांचं प्लॅनिंग आहे. असाच रस्ता ठेवणार परत पावसात सगळं धुवून जाणार. इकडे बघा करवंद लागलीत अशी बारकी बारकी करवंद लागली ते पहा. तरी बऱ्यापैकी साईज मोठी झाली आता. आणि आमच्या जंगलात रानमेवा भरपूर भेटतो. करवंद म्हणा नेरड म्हणा भरपूर रानमेवा भेटतोय. इकडे बघा मूर आलाय. आमच्यासाठी काय का ना हो. तिकडे ती दिसतंय ना ती शाळा आहे बघा आमची. तिथं आमचं 5वी ते 7वी पर्यंत शिक्षण झालंय. आणि हा जो मोहर दिसतोय बघा तो चूर्णांच्या झाडाला मोहर आलाय. म्हणजे आता एप्रिल मे कडे ती चूर्ण पिकतात. खायला गोडसर सारखे असतात. तिकडं आमची शाळा आहे जुनी. शाळाची अवस्था बघा. शाळेत रानबीन वाढलंय. आता इकडं कोण बसत नाहीत. सर्व जी शाळा भरते ती खालच्या शाळेत भरते. त्यामुळे इकडं एवढं कोण लक्ष देत नाही. त्याच्यामुळे एवढी अवस्था झालंय. पण आम्ही ह्या शाळेत आम्ही शिकलोय. ह्या काजवांना देखील आता मूर आलाय बघा. सगळ्या काजवा आता मुरल्यात. बारकी बारकी फकं पण पडलीत बघा. ही यांना फकं म्हणतात. इकडे बघा आता काजवांचं सीझन आलंय. त्याच्यावरती ना आता तर ही काजू दिसते बघा. तर ह्याच्यावरती जे आहे ते फळ आहे आणि हे खाली आहे ते काजू आहे. त्याच्यावरती ना मुरटा लागतो बघा. त्याचे गोव्यात स्पेशली हुराक म्हणून दारू फेमस आहे. हुराक गोव्यात असं म्हणतात की आता हुराकचं सीझन आलंय. हे बघा ही लालचं झालंय ती थोड्या दिवसानंतर पिवळी होणार हिरवी होणार. आणि त्याच्यानंतर तिला ग्रे कलरचा कलर येणार. त्यावेळेस ती म्हणजे पूर्ण परिपक्व होणार आहे. तर बऱ्यापैकी यंदा काजवांना देखील चांगला मोहर आहे. तर मंडळींनो समोर तिकडं सगळे लोक जमलीत बघा. ती आहेत ना आता इकडचं साहित्य आहेत ना ते हळूहळू आता चव्हाट्यावर तिकडे न्यायले. आणि तिकडं आहे ना मंदिरचं बांधकाम चालू आहे. आमच्या आता मंदिर नवीन बांधकाम करायला चालू आहे. तर आता जे हे साईडचं बांधलेलं आहे बघा हे साहित्य आहे ना ते न्यायचं आपल्याला कुठं चव्हाट्यावरती. तर डायरेक्ट आणि गाडीच लावलंय. तर मंदिरचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. त्यामुळे आता इकडे शांतता दिसतंय. तर हे बघा हा समोरचा हॉल आहे आणि आता हे बांधकाम चालू आहे. हळू वडा
पण काय म्हणा आख्या एकटा धडपड करतोय. तू मांडव घाटल्याला मोडू नको म्हणजे झालं रे. होय आदर्श, तो पत्र्याचा घातलेला मांडव मोडू नकोस. पोरांचा उत्साह बघा कसा आहे. देवाचं कार्य असल्यामुळे ना सर्वजण एकजुटीने काम करतात. हळू रे डोळ्या बिळ्यात घालशीला. बघता बघता ट्रॅक्टर पूर्णपणे लोड केलाय. बघता बघता पूर्णपणे आमचा माटव रेडी झालाय. मध्ये आहे ती होळी आहे.